तर मित्रांनो आता आपण येऊन पोहोचलो वाडी रत्नागिरी. इथून 2 किलोमीटरवर जे आहे ज्योतिबा मंदिर आहे आणि तिथं आपण जाऊया. तिथला पण व्हिडिओ मी करेल. आणि इथं आम्ही थांबलोय कारण इथं एक मस्त सनराईज दिसतोय, तो पण मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे आपले मित्र इथं थांबलेत, चांगलं. आणि हा बघा सनराईज. आणि लक्ष्मण भाऊने एक मोठं काम केलंय की गाडी जाऊन बंद केली आहे. त्यासाठी लक्ष्मण भाऊचे खूप खूप आभार. आणि लक्ष्मण भाऊ आम्हाला गाडीमध्ये जागा नव्हती, पण त्यानं फोन करून मला यायचं जबरदस्ती रडून बोलत होता, म्हणून आम्ही त्याला घेऊन आलोय. थँक्यू भाऊ, थँक्यू. तर मित्रांनो येऊन पोचले आपण आता मंदिराच्या ठिकाणी. आणि हे आपण घेतलं 100 रुपीजला. याच्यामध्ये नारळ, दवणे जो की ज्योतिबाला वाहतात, हा या गोष्टी आहेत सगळ्या. आणि इथं समोर मंदिर आहे. चला जाऊया मंदिरात, दर्शन वगैरे करूया. आणि तिथपर्यंत कॅमेरा अलाउड आहे, मी रेकॉर्ड करेल, तुम्हाला दाखवेल. तर मित्रांनो आपण पोचले आता ज्योतिबा मंदिरामध्ये. जिथपर्यंत अलाउड आहे मी तुम्हाला रेकॉर्ड करेल, बाकीचं देवाच्या भरोशावर. ज्योतिबाच्या नावानं चांगलं. तर मित्रांनो कसं वाटतंय ज्योतिबाचं दर्शन करून? मिस्टर बसव, मग काय आंघोळीबद्दल काय बोलतो तू आता? नो कमेंट फॉर आंघोळ अँड ब्रेकफास्ट. मी सांगतो मित्रांनो, तिथं आंघोळीसाठी ना गव्हर्नमेंटचं काहीतरी आहे आश्रम काहीतरी, तर ते फ्री आहे. आणि आम्ही विचारलं लोकांना, आता आम्ही इथं पहिल्यांदा आलो ना, आम्हाला माहीत नाही काही, तर त्यांनी आमच्याकडून 30-30 रुपये चार्जेस केले. म्हणजे टोटल आम्ही तिघांना करायची होती आंघोळ, तर 90 रुपीज त्याच्यासाठी चार्जेस केले, जे की ते गव्हर्नमेंटचे फ्री आहे. त्यांनी फक्त सांगितलं की इथून इकडं जा. आणि दुसरं म्हणजे आम्ही इथे एका हॉटेलमध्ये नाश्ता केला. आम्ही प्रत्येक डिश ट्राय केल्यासारखं केलं. पुरी भाजी खाल्ली, डोसा खाल्ला, उडीद वडा खाल्ला, पोहे घेतले. एकालाही चव नव्हती. तर दर्शन चांगलं झालं, पण हे 2 एक्सपिरियन्स बेकार होते, इथले खराब होते, एकदम खराब होते. हां, तर मित्रांनो आता आपण महालक्ष्मी मंदिरच्या समोर आलोय. जाऊयात मध्ये, चहा वगैरे पिऊयात आणि बघू तिथं पण जिथपर्यंत अलाउड आहे करेल रेकॉर्ड, दाखवेल तुम्हाला. हे चहा पिऊन ना.
तर मित्रांनो आता आपण परत निघालो पुण्याला आणि इथं आपण थांबलो नाश्त्यासाठी. तर इथं नाश्ता वगैरे करूया आणि महालक्ष्मी मंदिराचं दर्शन करायला याचं रिझन हे आहे की मी जसं मागच्या महिन्यात तिरुपतीला गेलो होतो. तर आमच्या इकडं असं बोललं जातं की जर तुम्ही तिरुपतीला जाऊन आलाय आणि जर तुम्ही महालक्ष्मी मंदिरामध्ये जाऊन दर्शन नाही घेतलंय तर तुमचं दर्शन इनकम्प्लीट राहील. तर त्यामुळं आम्ही महालक्ष्मी मंदिरात पण आलो आणि दर्शन झालं. तर मित्रांनो आता आपण पुण्याच्या जवळपास आलेलो आहेत. एक 50-60 किलोमीटर डिस्टन्सवरती आपण आहेत तिथून पुण्यापासून आणि पोहोचतो आपण 1 तासामध्ये पोहोचून जातो. इथं आपली गाडी लागलेली आहे आणि पाय दुखत आहेत म्हणून थोडंसं साईडला गाडी थांबवून फिरतो आहे आम्ही इकडून इकडे पाय मोकळे करण्यासाठी. आणि हां 2 ते 3 तास पकडून झाला. 3 तासामध्ये दर्शन झालेलं आहे आणि दर्शन झाल्याच्या नंतर जेव्हा मंदिराच्या मी बाहेर आलो तर माझी चप्पल गायब झाली. ठीक आहे चप्पल चोरीला गेली. इट्स ओके म्हटलं जाऊ दे काही नाही. पण नंतर जेव्हा आम्ही बाहेर आलो तर आम्ही गाडी जी पार्क केली होती तर आमची गाडीला जामर लावण्यात आलं जे की तिथं पण काही अमाऊंट आम्हाला पे करावं लागले. म्हणजे थोडक्यात थोडं हे झालं पण ठीक आहे इट्स ओके. तर जे चॅनलवरती नवीन आहेत ज्यांनी हा पूर्ण व्हिडिओ पाहिला जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तरच लाईक करा आणि जर खरंच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. नसेल आवडला तर लाईक पण नका करू सबस्क्राईब पण नका करू. पण जर आवडला असेल तर लाईक करायला प्लीज विसरू नका. आपल्याला लवकर 500 सबस्क्रायबर कंप्लीट करायचे आहेत तर प्लीज सबस्क्राईब.